वत्सदेवसुतं देवं नंदजानुरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता चालू असणारा या ठिकाणी 15वा अध्याय पुरुषोत्तम योगो नाम. अशा प्रकारे जो पुरुषोत्तम भगवंत आहे ते पुरुषोत्तम भगवंत काय आहे, सर्व चराचरामध्ये ते काय आहे तर सर्वत्र तेच व्याप्त आहे. या ठिकाणी तोच विषय आरंभ केलेला आहे, तो विषय चालू केलेला आहे आणि त्याचं विशेष पुन्हा विश्लेषण पुढच्या श्लोकांच्या द्वारे सुद्धा 15, 16, 17, 18च्या द्वारे सुद्धा त्याचंच विश्लेषण या सर्वत्र जगतामध्ये अथवा हा संपूर्ण जे विश्व आहे, ही सृष्टी जी आहे, या सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण काय तर परमेश्वरच आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी दुसरं काही नाही. अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्याचा काय केला आहे, या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं तर काय, यदादित्यगतं तेजः जगद्भासयते अखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकं. की कशा प्रकारे संपूर्ण जगतामध्ये आदित्यगत असणारं तेज असो, चंद्रमामध्ये असणारं तेज असो, अग्नीमध्ये असणारं तेज असो, म्हणजे या संपूर्ण जगतामध्ये जो जो तेजांश आहे, यद्यद विभूतिमत्सत्वं श्रीमद्दूर्जितमेव तत्तदैवावगच्छत्वं मम तेजांश संभवम. कुठे सांगितलंय तर 10व्या अध्यायाच्या माध्यमातून हीच वस्तू, हीच गोष्ट भगवंतांनी सांगितली. प्रत्येकामध्ये असणारी बेस्ट क्वालिटी विभूती योग नाम. विभूती योग नाम म्हणजे काय, तर विभूती योग नाम म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये कितीही वाईट असला तरी आपण काय म्हणतो, तो कितीही वाईट असला, तो कितीही असा असला, कितीही निष्ठुर असला तरी आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये ही क्वालिटी आहे, तो खोटं कधी बोलणार नाही, ही क्वालिटी आहे त्याच्यामध्ये. मग अशा प्रकारे प्रत्येक मनुष्य प्राणी मात्रामध्ये जो जो विशेष गुण आहे, हा विशेष गुण कुठून आला तर तो संपूर्ण प्राणी मात्रामध्ये असणारा जो विशेष गुण आहे, यद्यद विभूतिमत्सत्वं श्रीमद्दूर्जितमेव तत्तदेव अवगच्छत्वं मम तेजांश संभवतो. माझ्यापासूनच प्रत्येकामध्ये जो चांगला चांगला गुण आहे, हा प्रत्येक चांगला गुण हा माझ्यापासूनच आलेला आहे. आणि तेच या ठिकाणी पुन्हा सांगितलं, प्रत्येकामध्ये जसा गुण आहे तसं तेज आहे. गुण तेज हे जे आहे हे सुद्धा कुठून आलंय, हे सुद्धा सूर्यामध्ये असणारं तेज, चंद्रामध्ये असणारं तेज, अग्नीमध्ये असणारं तेज, हा जो प्रत्येकामध्ये जो तेजाचा अंश आहे, हा तेजाचा जो अंश आहे, हा तेजाचा अंश कुठनं आलेला आहे, हा तर बाहेरनं नाही कुठनं. प्रत्येक वस्तूमध्ये जो तेजाचा अंश आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा काय तो असणारा तेजाचा अंश या ठिकाणी ममै वांशो जीवलोके. म्हणून मी काय आपण बोलतोय करतोय, या सगळे जे व्यवहार आहेत कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आपल्या या शरीरामध्ये तो तेजाचा असणारा अंश या ठिकाणी आहे, तोपर्यंत हे सगळे आपले व्यवहार आहेत. ज्या क्षणी हा तेजाचा अंश या ठिकाणी मावळेल, त्या क्षणी काय मग ते जडच आहे. मग त्याची व्यवस्था लगेच लोक 1-2 तासामध्ये करून टाकतात. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणजेच काय, या संपूर्ण सृष्टीचं असणार उपादान कारण आणि निमित्त कारण हे सर्व मीच झालेलं आहे. किम बहुना चराचर आपणची जाहरा. चराचर सर्व जे काय आहे सृष्टीमध्ये एकच परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. हा जो गीतेचा असणारा मूलभूत सिद्धांत, हा सिद्धांत गीतेमध्ये काय सांगितलं तर गीतेमध्ये हाच सिद्धांत सांगितला, दुसरं काही सांगितलं नाही. वासुदेव सर्व हा गीतेचा सिद्धांत आहे की सर्व काय आहे परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. मग ते सांगण्यासाठी विभूती सांगेल, विश्वरूप दर्शन योगो नाम, या दोन्ही अध्यायाच्या माध्यमातून त्याला दृढ करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या 15व्या अध्यायातून तोच विषय द्वाविम आता येईल आपल्याला. द्वाविमौ पुरुषौ दोके क्षर अक्षर एवच
क्षर सर्वानि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. उत्तम पुरुषस्तु अन्यहा. या सगळ्यांपेक्षाही जो उत्तम पुरुष आहे म्हणजे ऊर्ध्वमूलम अधशाखम, तो मूलस्थानीय उत्तम पुरुष. म्हणून त्याचा आरंभ केला. ऊर्ध्वमूलम अधशाखम याचा आरंभ केला की या सगळ्याचा असणारं परममूल जे आहे तो कोण? पुरुषस्त्वन्यहा. तो पुरुष अन्य आहे या दोघांपेक्षाही. म्हणजे या सृष्टीचक्रामध्ये असणारी स्थूल सृष्टी आणि त्याच्यामध्ये भोग भोगणारा हा जीव यांच्याही पेक्षा भिन्न स्वरूपाचा असा असणारा तो उत्तम पुरुष, तो कुठे? तो मूलस्थानीय त्या ठिकाणी आहे. ऊर्ध्व मूल जे आहे म्हणून ते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारे या संपूर्ण चराचं सांगायचं तात्पर्य एवढंच यामधून, या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये जे जे काय आहेत परमेश्वराचा जे जे तेजाचे अंश जे आहेत, ज्या ज्या ठिकाणी आपण एक विशिष्टत्व पाहतो, म्हणून आपण म्हणतो इथं त्या देवाची विशिष्ट शक्ती आहे, ती त्या परमेश्वराचीच आहे. म्हणजे सर्व जे काय आहे सर्व काय आहे परमेश्वरच आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही या ठिकाणी नाही. परंतु आम्ही का पाहू शकत नाही? तर माया मयमिदमखिलम बुद्धा. आम्ही सर्व मायेच्या अधीन झालो आहोत. त्या वृक्षापासून जो ऊर्ध्वमूला असणारा तो वृक्ष आहे त्याच्या फांद्यांकडे खालच्या बाजूला आम्ही आल्यामुळे मध्ये असणारी ती गुणात्मिका मायेने आम्हाला धरल्यामुळे तो एक परमस्थानीय मूलस्थानीय ते पुरुषोत्तम तत्व आम्ही जाणू शकत नाही. आणि तेच सांगण्याचा पुन्हा या ठिकाणी आता हाच जो सिद्धांत आहे वासुदेव सर्वम, हा सिद्धांत पुन्हा एकदा 13, 14, 15व्या श्लोकाच्या माध्यमातून हाच सिद्धांत पुन्हा दृढ करण्याचं काम भगवंत या ठिकाणी करतायत. आणि म्हणून 13व्या श्लोकाच्या माध्यमातून तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. काय म्हणतात? गामाविश्य भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि जौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. गाम आविश्य च भूतानि. काय? धारयामी अहम ओजसा. मी काय करतोय? मीच कुठे? या पृथ्वीमध्ये काय करतोय? प्रविष्ट होतोय. आणि काय? आपल्या शक्तीने काय करतो? ह्या संपूर्ण पृथ्वीला अथवा ह्या सर्व प्राणीमात्रांना काय करतोय? या ठिकाणी धारण करण्याचं काम करतोय. मीच करतोय. हे करण्याचं धारण करणं आहे ना. त्या अंतरिक्षामध्ये असणारे हे नवग्रह, सूर्य, हे असणारे नवग्रह सगळे जे काय आहे हे कसे? हे सगळे आधांतरित आहे. तसं जर आपण जर पाहिलं तर याला कुठेच कुणाला कोणाचा आधार दिलेला नाही. खालनं कुठनं टेकू लावलाय, हे लावलंय, ते लावलं, तुला इथं उभा करतो, तुला खालनं हे काय ते टेक, असलं काही नाही. जरी आपण त्याच्या मागे अनेक सिद्धांत, गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत मानू, हा सिद्धांत मानू, तो सिद्धांत मानू, त्या अनुषंगाने त्या भ्रमण करत आहेत, हे करत आहेत, सगळं मान्य आहे. परंतु हे सगळं मान्य असताना याला धारण करण्याचं कोण काम करतं? हे एवढं सगळं जे सृष्टीचक्र धारण पण करायचं आहे ना. सूर्य स्वतः त्याच्या भोवती फिरणारे सगळे ग्रह आपापल्या विशिष्ट रेषेमध्ये एक किंचित मात्र त्या सेकंदाचे पण पुन्हा आपण 100,000 भाग करतो. तेवढं एक क्षण मात्र सुद्धा हे सगळे जे आहेत इतके व्यवस्थित आपल्या रुटीनने फिरत असतात की त्याच्यामध्ये एवढीसक सुद्धा अंतर, अगदी किंचित शब्दापेक्षाही बारीक शब्द, वर्षानुवर्ष असं त्यांना कधी वाटत नाही. आज धुळवड आहे, आज आपण थोडासा रंग खेळावा, आज थोडासा उशिरा निघावं सूर्याला अथवा इतर ग्रहांना. आपण आज जरा काय करू, धुळवड इथं ह्या ग्रहावर रंग टाकण्यासाठी जाऊ. त्यांची जी पद्धत आहे, तिची चाकोरी आहे, त्याच्यामध्येच कसं काय करत असतील, कसे काय फिरत असतील, त्यांना कोण धारण करणार आहे. कारण जर बॉल जरी आपण वर साधा टाकला खेळत असताना तर किती वेळ, एका मिनिटाच्या आधीच 15-20 सेकंदामध्येच तो काय कितीही उंच फेकलेला बॉल 15 ते 20 सेकंदामध्ये कुठे येतो, लगेच पृथ्वीवर येऊन आदळतो, खाली येऊन पडतो, कुठलीही वस्तू टाका तो. मग हे ते इतके जड असे असणारे हे ग्रह या अंतरिक्षामध्ये कसे काय बरोबर अगदी सिस्टमॅटिक फिरत असतील. बरोबर स्वतःभोवती फिरतात, सूर्याभोवती पण फिरणं आहे.
मग हे जे सगळं जे चाललं आहे विचार करा, याच्यासाठी कोण करणार आहे? म्हणून तेच सांगतात हे सगळं जे आहे हे मीच करतो. त्या सगळ्यांना जे धारण करण्याचं ते काम आहे ते धारण करण्याचं काम मीच करतो. म्हणून उपनिषदांमध्ये तिथे सांगितलं काय, भीषास्मात् वा तप्पवदे भीषोदेत सूर्य, की त्याच्या माझ्या भीतीमुळेच मी त्यांना आपापल्या कार्यामध्ये प्रवृत्त केल्यामुळे काय झालं, तर माझ्या भीतीनेच. आपण म्हणतो काहीतरी घरामध्ये किंवा एखादं काम चाललं असेल, काही कार्यक्रम असेल, तर आपण एखाद्या विशिष्ट प्रतिष्ठित माणसाला काय म्हणतो, तुम्ही या, काही करू नका, हे काम चाललेलं आहे, फक्त येऊन काय करा, बसा त्या ठिकाणी. बाकी कोणाला काही बोलू नका, काही करू नका, फक्त येऊन बसा. तुमची उपस्थिती यस्य सन्निधान मात्रेण काय होतं, तुम्ही नुसतं आलात तरी सगळी कामं जिथल्या तिथे चालू होतात, व्यवस्थित चालू होतात. त्याचं असणार काय, ती शक्ती आहे त्याची. तशी हे जे सगळं जे आहे हे व्यवस्थित आपापल्या कामामध्ये जे लागलेले आहेत, व्यवस्थित जे आपापल्या दिशाच्या अनुकूल सगळे जे फिरत आहेत, ते कशामुळे, तर त्याच्यामुळे. म्हणून तेच सांगतात मी स्वतःच काय करतो, पृथ्वी नाही, पृथ्वीच्या अनुषंगाने सगळ्यांमध्ये सगळ्यांना धारण करायचं. या ठिकाणी मी काय करतो, या पृथ्वीमध्ये अथवा संपूर्ण या ग्रहात असणारी रचना किंवा सर्वांमध्ये काय प्रविष्ट होऊन आपल्या शक्तीने या समस्त प्राणीमात्रांना, संपूर्ण जगताला, या संपूर्ण सृष्टीला कोण, मीच काय करतो, धारण करतो. पुष्णामि ज्योतिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. त्याचप्रमाणे सोम हा म्हणजे चंद्र, सोम हा म्हणजे अमृत. अलग लक्षात, चंद्र काय करतो, अमृताचे असणारे किरण या सृष्टीवर त्या रात्री काय करतो, सोडत असतो. आणि ते किरण जे आहे ते चंद्राचे असणारे किरण, या सगळ्या औषधी काय करतात, हे औषधी ग्रहण त्या ठिकाणी करतात. मीच काय करतो, मीच ते अमृत स्वरूप किरण जे आहेत, ते अमृत स्वरूप किरण रस स्वरूप चंद्रमा होऊन काय करतो, समस्त औषधींना हा पुष्णामी चौषधी सर्वाः, पुष्णामी सर्व औषधींना काय करतो, पुष्ट करण्याचं काम. म्हणजे औषधीमध्ये येणारं जे औषध आहे, जे पुष्ट करण्याचं काम आहे, ते असणारा त्याच्यामध्ये विशिष्ट औषधी रस जो आहे, हा रस निर्माण करण्याचं काम कोण करतं, तर चंद्राचे असणारी जी शीतल किरणं आहेत, या चंद्राच्या शीतल किरणांमुळे त्याला आपण अमृत म्हणतो, चंद्राला सोम म्हणतो. सोम म्हणजे अमृत. त्यांनी काय होतात, हे जे आहेत, त्या वृक्षवल्ली ज्या आहेत, त्या काय करतात, त्या चंद्रप्रकाशामध्ये ते औषध निर्माण करण्याचं जे काम आहे, ते औषध निर्माण करण्याचं काम करतात. म्हणून आपण पाहतो काय, चंद्राची असणारी किरण, कधी कोजागिरीला आपण सगळे दूध प्यायला जातो, दूध पितो म्हणजे काय करतो, आता सगळं बदललं. पण त्याचं शास्त्र काय आहे, त्याचं शास्त्र असं आहे की त्या दुधामध्ये ज्यावेळेस ते गरम होत असतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय चंद्राचे असणारे किरण पडणं गरजेचं आहे. ते अमृत आहे. आणि ते किरण त्याच्यामध्ये ज्यावेळेस पडतात, तेव्हा ते दूध नसतं, ते अमृत औषध बनतं. असा सिद्धांत त्याच्या मागचा. आणि म्हणून हे काय, हे अमृत सोडण्याचं काम कोण करत असतं, चंद्राची असणारी शीतल किरणं हे करत असतात. आणि म्हणून काय, मीच काय होतो, मीच त्या चंद्रमापासून असणारा जो अमृत स्वरूप, जो शीतल किरणांच्या द्वारे जो रस आहे, तो रस समस्त औषधींमध्ये सोडण्याचं काम अथवा त्या रसाच्या द्वारे त्यांना पुष्ट करण्याचं काम सुद्धा मीच करत असतो. म्हणजे मीच काय करतो, मीच या संपूर्ण पृथ्वीला धारण करतो. मीच काय करतो, मीच या पृथ्वीवर असणाऱ्या औषधींमध्ये रस औषध निर्माण करण्याचं काम मीच करतो. गाम पृथ्वीम, पाहू काय आचार्य काय म्हणतात, गाम म्हणजे पृथ्वीम आविश्य प्रविश्य धारयामी भूतानि जगत अहम ओजसा बलेन यद्बलम कामरागविर्जितम ऐश्वर्यम जगद्विधारणाय पृथिव्यां प्रविष्टम येन उर्वी पृथ्वी न अधः पतिति न विदीर्यते च तथा च मंत्रवर्णाः येन द्यौ रुद्र पृथ्वी च येन द्यौ रुग्र पृथ्वी च दृढाः इति सधास दाधार पृथ्वीम् इत्यादि च अतः गाम आविश्य च भूतानि चराचराणि धारयामि इति युक्तम्
उत्तम की कशा काय करतोय, मीच पृथ्वीमध्ये प्रविष्ट होऊन काय मी जो आहे मी स्वतःच, पृथ्वी जी आहे या पृथ्वीमध्ये मी काय करतो, मी स्वतः ज्या पृथ्वीमध्ये काय होतो प्रविष्ट होतोय आणि पृथ्वीमध्ये प्रविष्ट होऊन काय करतो, आपल्या बलाने जे की कामना आणि आसक्त, आपलं बल म्हणजे कसलं आहे, माझं बल का धर्माविरुद्ध भूतेषु सांगितलं, कामोस्मी भरतर्षभ, प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी जी कामना आहे ना, ती कामना करून ती कोण आहे तर मीच आहे, परंतु कशी आहे, धर्माच्या अनुषंगाने, धर्माच्या विरुद्ध नाही झाली पाहिजे, धर्माच्या अनुषंगाने असणारी प्रत्येकाच्या अंतःकरणामधील कामना मीच आहे, तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. मीच पृथ्वीमध्ये प्रविष्ट होऊन आपल्या बलाने जे की कामना आणि आसक्ती रहित आहे. जसं कामना आणि आसक्तीचं काय नीड आहे, वॉन्ट्स नाही, गरज, जेवढं अपेक्षित आहे तेवढंच, त्यापेक्षा जास्त नाही. ज्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त होतं त्यावेळेस बाकीचे सगळं आपला जो काय सगळ्यांना रोग निर्माण होता त्याच्यापेक्षा अधिक, जेवढं भोजन घ्यायचंय तेवढंच भोजन घेतलं पाहिजे. त्यापेक्षा अधिक झाल्यानंतर काय, अजीर्ण. कारण का तो वायू जो आहे प्रज्वलित, आता पुढच्या श्लोकामध्ये अहम वैश्वानरो भूत्वा, प्रत्येकाच्या जठरा अग्नीमध्ये असणारा जो वैश्वानर स्वरूपाचा जो अग्नी आहे तो मीच आहे. तो काय करतो, ही चारही प्रकारच्या अन्नांना काय करतो, तो पचन करण्याचं काम करतो. मग काय केलं, अग्नी प्रज्वलित झालाय पण नुसतंच वर्ण इंधन टाकत राहिलं तर काय होणार आहे, धूरच होणार आहे, अग्नी प्रज्वलित होणार नाही. म्हणून काय सांगितलं त्या ठिकाणी, भोजन करण्याचं शास्त्र जे आहे, शास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये काय सांगितलं, मग त्यांनी पोटाचा असणारा अर्धा भाग, तिथे 4 भाग केले त्या ठिकाणी, तर त्यातला काय आपला अर्धा भाग आहे. तर अर्धा भाग कसाने, अन्न शाकाधिक हे लवण आदी काय जे आहे यांनी भरावा. त्यानंतर त्यामध्ये असणारा पुन्हा अर्ध्यामधला 1 भाग तो कशाने, तो पाण्याने भरावा. त्यानंतर राहिलेला अर्धा जो आहे हा वायू तसा शिल्लक ठेवावा. म्हणजे 1/4 असेल तर 1/2 अन्न, 1/3 त्याच्यामध्ये 1/4 त्याच्यामध्ये पाणी आणि 1/4 त्याच्यामध्ये असणारं हवा. अशा प्रकारे ज्यावेळेस या ठिकाणी आपल्या जठरामध्ये काय करू, आपण अन्नात ठेवू किंवा अन्न त्या प्रकारे आपण भक्षण करू, त्यावेळेस काय त्याचं व्यवस्थित काय होणार, घुसळण होणार त्या ठिकाणी. आणि त्याला नुसतंच खात राहिलं तो अन्न प्रज्वलित, तो अग्नी प्रज्वलितच होऊन गेला ना, मग कसं काय होईल त्याचं पचन. आणि जर पचनच अन्नाचं झालं नाही तर त्याच्यापासून निर्माण होणारी ऊर्जा शक्ती ती प्रत्येक अवयवांना कशी काय निर्माण होणार, कसे काय पोहोचणार. आणि हेच मूल कारण. मग ते जर पोहोचलं नाही मग काय होणार, मग सगळे रोगाची निर्मिती, मग डोकं दुखतंय, कान दुखतोय, हे दुखतोय, पाय दुखतात, हात आखडतात. हे कशामुळे, तर अन्नाचं असणारं चर्वण झालं ना. अन्नाचं प्रत्येक शरीराला पार्टला जो सामवायू जो आहे, सामवायू झालेलं जे आहे त्याची शक्ती जी निर्माण झालेली आहे त्या अन्नामध्ये प्रत्येक भागाला पोहोचवण्याचं काम करतो. परंतु इथं काय केलं, इथं निर्मितीच नाहीये. कारण का नुसतंच आपण टाकतोय, त्याला वेळच नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसातनं 2 टाइम जेवायचं तर आम्ही 4 टाइम जेवतो आणि 8 टाइम नाश्ता करतो आणि 10 टाइम चहा पितो. मग त्याला काय म्हणजे त्याच्या जठराग्नीचं काय होत असेल याचा आम्ही कधीही विचार करत नाही. उपवास असेल तर मग दुप्पट त्याच्याही, म्हणजे त्याला रिकामा असं आपण सोडत नाही. अजीर्ण सर्व औषधम सांगितलं त्या ठिकाणी. सगळ्या प्राणी मात्रांना जर काही झालं, पोटाचा विकार, तर काय करतात, ते अन्न सोडून देतात, खाणं सोडून देतात. आणि आम्ही काय करतो, आजारी पडलो तर अधिकात अधिक मग फळं आणतील, हे आणेल, ते आणेल, असो. आणि म्हणून अशा प्रकारे काय ह्या सगळ्यांना पुष्ट करण्याचं काम मी करतो. आणि म्हणून या पृथ्वी मीच याच्यामध्ये काय, या पृथ्वीमध्ये प्रविष्ट होऊन आपल्या बलाने जे कामना आणि आसक्ती त्याच्यावरनं चाललो होता. जेवढं पाहिजे तेवढंच, अपेक्षित जेवढं पाहिजे. म्हणून अशा प्रकारे का म्हणावं आसक्ती रहित. आता त्याचा पुन्हा विषय बराच वाढेल. म्हणून आता का म्हणावं आसक्ती रहित, माझे बल ऐश्वर्य जगताला धारण करण्यासाठी काय करतो, मीच या ठिकाणी काय करतो, या पृथ्वीला धारण करतो. त्यानंतर ज्या बलामुळे भारवती पृथ्वी खाली, ज्या माझं असणारं बल आहे मी धारण करतोय ते.
आणि त्या धारण केल्यामुळेच मगाशी सांगल्याप्रमाणे ही जी पृथ्वी आहे खाली पडत नाही व फाटत सुद्धा नाही. अशा साऱ्या जगताला, अशा प्रकारे साऱ्या जगताला, संपूर्ण विश्वाला अशा प्रकारे मी धारण करतो. हीच गोष्ट वेदमंत्राच्या द्वारे सुद्धा हीच गोष्ट सांगण्याचा काय केलं त्यांनी प्रयत्न केला. ज्याच्यामुळे हा द्व्युलोक आणि भारवती पृथ्वी दृढ आहे त्या पृथ्वीला, ज्याच्यामुळे हा द्व्युलोक म्हणजे संपूर्ण जे लोक आहेत सर्व लोक ज्याच्यामुळे काय झालेले आहेत, ह्या द्व्युलोक आणि भारवती पृथ्वी दृढ आहे म्हणून तो पृथ्वीला धारण करणारा आहे. आणि त्याच्यामुळेच काय या पृथ्वीला त्यांनी धारण केलेला. आता हे सांगणे ठीकच आहे की मी पृथ्वीमध्ये प्रविष्ट होऊन चराचर समस्त भूत प्राणी धारण करतो. मीच काय करतो, या पृथ्वीमध्ये प्रविष्ट होऊन अद्य पृथिव्याौषधी औषधीभ्यन्नम अन्नात पुरुषः आला का क्रमाने त्या ठिकाणी. शेवटी मीच तिला निर्माण करतो, मीच तिच्यात प्रविष्ट होतो आणि त्याच्याद्वारे पुन्हा मीच सर्वांचं भरण पोषण करतो. अशा म्हणून मीच प्रविष्ट होऊन चराचर समस्त भूत प्राणी यांचे काय करतो, मी धारण पोषण करतो. किंवा पवाचार्य पुन्हा किंवा पृथिव्यां जाता औषधी सर्वाव्रीहि यवाद्याः पुष्णामि पुष्टमती रसस्वादुपदी च करोमि. सोमो भूत्वा रसात्मका सोम सर्वरसात्मक रसस्वभावः सर्वसानाम् आकरः स्वमः सहि सर्वौषधी स्वात्मन स्वात्म रसान प्रवेशेन पुष्णाती. अशा प्रकारे काय म्हणतात, त्याचप्रमाणे मीच रसस्वरूप चंद्रमा म्हणून मी स्वतः काय करतोय, तर मी स्वतः रसस्वरूप चंद्रमा म्हणून पृथ्वीमध्ये उत्पन्न होणारे धन जव आदी सर्व औषधांचे पोषण करतो. पृथ्वीमध्ये जे म्हणजे औषधी आहे त्या औषधांचं पोषण करण्याचं चंद्रमा बनून आत्ता सांगितल्याप्रमाणे चंद्राची असणारी जी किरणं आहे ती शीतल अमृतमय असण्यामुळे ती त्या वनस्पतीमध्ये बघा ते औषध अथवा तो रस निर्माण करण्याचं काम करतात. आणि तेच सांगितलं काय सर्वांच्या औषधीचे पोषण करतो, अर्थात त्यांना पुष्ट स्वादयुक्त बनवतो तसं पण. आणि अथवा त्याच्यामध्ये असणारी चव, प्रत्येक गोष्टीला जी चव आहे, तांदूळ जरी घेतला ते तांदळामध्ये पुन्हा भिन्न भिन्न चव प्रत्येकाची, म्हणून ती जी चव जी आहे त्या वस्तूमध्ये ती निर्माण करण्याचं काम आहे. तेच म्हणतात स्वादयुक्त मीच बनवतो. जो सर्व रसांचा आत्मा आहे, रस ज्याचा स्वभाव आहे, जो सर्व रसांची खाण आहे तो सोम. सोम म्हणजे अमृत. अमृत काय आहे, त्या सगळ्या रसांची खाण आणि असा असणारा सर्व रसांचा आत्मा आहे. सर्व रसांची खाण आहे तो सोम म्हणजे अमृत. तो आपल्या रसांचा संचार करून सर्व वनस्पतींचे पोषण करीत असतो. तो काय सोम म्हणजे चंद्र. चंद्र काय करतो, अशा प्रकारे तो अमृताचा असणारा पाझर किंवा ते अमृत सर्व वनस्पतींपर्यंत पोहोचून आपल्या शीतल किरणांद्वारे आम्हा सर्वांचं पोषण करण्याचं काम करतो. त्यानंतर पुन्हा अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं. त्यानंतर सुद्धा मीच काय करतो, अशा प्रकारे या सर्वाची निर्मिती पण करतो. त्यानंतर अहम वैश्वानरो भूत, वैश्वानर स्वरूपाचा असणारा अग्नी जो आहे तो प्राणाने तो कोण, मीच होऊन प्राणिनाम देहमाश्रितः प्रत्येक प्राणीमात्राच्या देहाच्या आश्रित असणारा वैश्वानर स्वरूपाचा अग्नी मीच होतो. आणि काय करतो, प्राणापान समायुक्ता पचामी अन्नम चतुर्विधम. प्राण अपान ज्या वायूच्या द्वारे काय करतो, मी चारही प्रकारचे जे अन्न आहे या चारही प्रकारच्या अन्नाला मी स्वतः काय करतो, पचवितो. आणि म्हणजे अशा प्रकारे मध्ये चार प्रकारचे अन्न कोणकोणती, चार प्रकारचे भोज्य. भोज्य म्हणजे कोणतं, जे आपण चावून खातो, चपाती भात पोळी भाकरी, त्यांना आपण काय म्हणतो भोज्य. पेय म्हणजे जे आपण पिली जातात, त्यानं दूध सरबत आमरस आता येईल, आता झाले दिवस आमरसाचे आले, हे सगळं काय पेय. नंतर चोष्य, चोष्य म्हणजे दाताने चावून चावून काय करतो आपण, त्याच्यामधला असणारा रस पिण्याचं काम करतो. ऊस काय करतो आपण, दाताने चावून 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 त्याच्यामधला रस पिण्याचं काम करतो, त्याला म्हणतो चोष्य. आणि लेह्य जे म्हणजे असणाऱ्या बारीक चटण्या, जे आपण काय करतो त्याचा असणारं जेवताना ही चटणी पाहिजे ती चटणी पाहिजे, मग ती खाता येत नाही आपण, मग काय करतो बोटावर घेतो आणि काय करतो फक्त जिभेला लावण्याचं काम करतो, जिभेला चाटण्याचं काम करतो.
अशा प्रकारच्या अनेक प्रकारचे लोणचे असतील, चटण्या असतील, काय जे असेल ते, अशा प्रकारची चारही प्रकारची अन्न काय करतो मी, या चारही प्रकारच्या अन्नांचं काय करतो मी, काय हा वैश्वानर स्वरूप अग्नी म्हणून या सर्वांचं काय करतो मी या ठिकाणी पचन करतो. म्हणजे जे असणार खाल्लेलं अन्न त्या अन्नाचा अशा प्रकारे मी या ठिकाणी पचन करतो. काय म्हणतात, अहमेव वैश्वानर उदरस्थः अग्निः भूत्वा अयम अग्निर्वैश्वानरो यतो अयम मदः पुरुषेनेदमन्नं पच्यते इत्यादि श्रुते. वैश्वानरः सन् प्राणिनां प्राणवतां देहामाश्रितः प्रविष्ट प्राणापान समायुक्तः प्राणापानाभ्यां समायुक्तः संयुक्तः पचामि पंक्तिं करोमि चतुर्विधं चतुष्प्रकारम् अन्नम् अशनं भोज्यं भक्ष्यं चोष्यलेय च भोक्ता वैश्वानराग्निः भोज्यम् अन्नं सोमः एतत् वयेतत् उभयम् अग्निशोमौ सर्वम् इति पश्यता तद अदोष लेपो न भवति. की अशा प्रकारे मी काय करतो, मीच पोटामध्ये राहणारा जठराग्नीमध्ये बनून अथवा त्या ठिकाणी असणारा जठराग्नी बनून, अर्थात हा अग्नी वैश्वानर जो वैश्वानर स्वरूपाचा जो अग्नी आहे, हा वैश्वानर स्वरूपाचा अग्नी या ठिकाणी या जठरामध्ये प्रज्वलित होऊन काय करतो, जो पुरुषाच्या पोटामध्ये स्थित होऊन या ठिकाणी आपल्या पोटामध्ये कोण तो असणारा वैश्वानर अग्नी प्रज्वलित होऊन काय होतं, खाल्लेले अन्न पचवितो. आपण जे काय खातो ते खाल्लेलं अन्न काय पाहिजे, ते पचायची पण क्षमता पाहिजे. ती पचायची क्षमता जी आहे कोणाची, ह्या वैश्वानर अग्नीची आहे. तर अन्न खाऊन उपयोग नाही, ते पचवण्याची काय पाहिजे, आपण म्हणतो ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे. आणि अन्न नाही पचलं तर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा प्रकारे ते अन्न कोण खाल्लेले अन्न मीच पचवतो इत्यादी श्रुतीद्वारा ज्याचे वर्णन केलेले आहे तो वैश्वानर स्वरूप अग्नी होऊन प्राणिमात्रांच्या शरीरामध्ये स्थित होऊन प्राणापान वायूंनी संयुक्त होऊन, प्राणापान वायू म्हणजे प्राण हे असणारे पुन्हा याच्यामध्ये जसे प्राण आहेत, पुन्हा प्राण अपान व्यान उदान समान अलग अलग हे असणारे 5 प्रकारचे आपल्या शरीरामध्ये काय हे वायू सातत्याने फिरत आहेत. आणि या 5 वायूंच्या द्वारे आपलं शरीर जे आहे कार्य जे करत आहे, कशामुळे करतंय, त्याला हलवण्याचं जे काम आहे हे कोण करतात, हे असणारे 5 प्रकारचे वायू. कोणकोणते वायू, तर प्राण अपान व्यान उदान आणि समान. प्राण जो बाहेर टाकतो आपण प्राण म्हणून म्हणतो, प्राण गेला. अपान जो श्वास आत घेतो आणि तो आपल्या शरीरामध्ये खालच्या बाजूला निघत जातो तो अपान. नंतर व्यान म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये जो फिरत राहतो आणि शरीराच्या असणाऱ्या हालचाली ज्या असं खाली वर करतोय आपण, इकडे करतोय तिकडे करतोय, या सगळ्या हालचाली जे करायचं काम आहे व्यानद्वारे करतो. त्यानंतर उदान म्हणजे काय, हा उदान वायू असणारा जीवात्मा जो आहे हा त्यावेळेस प्रविष्ट होतो. या जीवात्म्याला अंतिम काली हा ज्यावेळेस शरीराच्या बाहेर जाण्यासाठी नको मला या शरीरातच राहायचं, इतक्या वर्ष झालं याच्याशी तादात्म्य भाव झालेला आहे, मला शरीराच्या बाहेर जायचं नाही, असं ज्यावेळेस मनाला आरंभ करतो त्यावेळेस उदान वायू त्या ठिकाणी काय होतं, प्रयुक्त होतो आणि या जीवात्म्याला शरीराच्या बाहेर ढकलण्याचं काम करतो. अथवा खाल्लेल्या अन्नाचे स्थूल जो अन्नाचा भाग आहे तो अन्नमय करून पाण्याचा भाग वेगवेगळा करण्याचं काम जे आहे हे कोण करतो, हा उदान वायू करतो. आणि समान वायू जो आहे जे काय आपण खातो त्याचं पचन झाल्यानंतर ज्याच्या अनुषंगाने प्रकृतीच्या अनुषंगाने त्याच्या शरीराची प्रकृती जशी आहे त्याप्रमाणे हा समान वायू ते खाल्लेल्या अन्नाचं किंवा त्या खाल्लेल्या अन्नापासून जी ऊर्जा निर्माण झालेली आहे, शक्ती निर्माण झालेली आहे, ही शक्ती सर्व अवयवांना बौद्धिक जे असेल एखादा लिहिण्याचं काम करतोय, शिकवण्याचं काम करतोय, मग काय त्याची बुद्धी जास्त चालते, मग त्याला काय बुद्धीला त्याचा असणारा वाटा देईल. त्यानंतर जो भौतिक जो कष्ट करणारा आहे, शारीरिक मेहनत करणारा आहे, मग त्याला काय करतील, मग त्याच्यासाठी बॉडीला जे शरीराला अपेक्षित हातापायांना जे अपेक्षित आहे तो भाग त्याला जास्त प्रमाणात देईल. अशा प्रकारे खाल्लेल्या अन्नाचं समान वाटप करण्याचं काम हा समान वायू करतो. ते सांगतं प्राण अपान वायूंनी संयुक्त होऊन भक्ष भोज्य पेय चोष्य चारही प्रकारच्या अन्नांचं म्हणजे आता जे सांगितले भोज्य पेय
चोष्य आणि लेह्य या चारही प्रकारच्या अन्नांचे काय करतो मी पचन करतो. वैश्वानर अग्नी खाणारा आहे आणि सोम खाल्ले जाणारे अन्न आहे. अलग वैश्वान या ठिकाणी वैश्वानर जो अग्नी आहे हा करणार हा अग्नी खाणारा म्हणजे काय आपण जे खाणार आहे आणि सोम खाल्ले जाणारे अन्न खाणारा आणि खाल्ले जाणारे अन्न हे भिन्न आहे. हा वैश्वानर अग्नी हा खाणार आहे आणि सोम हे खाल्ले जाणारे अन्न आहे त्यापेक्षा भिन्न आहे. कोणापेक्षा हा वैश्वानर अग्नीपासून ते त्याच्यामध्ये पडल्यानंतर त्याला खाण्याचं काम जे आहे वैश्वानर अग्नी करतो. आता ते सारे जगत अग्नी व सोम स्वरूप आहे. थोडक्यात काय आहे या जगतामध्ये या दोनच गोष्टी चालतात. एक खाणारा आणि एक खाल्लं जाणारं या दोनच गोष्टी. दीनो दक्षा प्रजा दुहंती सांगतात. एक दीन आहे आणि एक दक्ष आहे. या संपूर्ण जगताचे जे व्यवहार चाललेले आहेत काय कशामुळे चाललेले आहेत. या संपूर्ण जगताचे व्यवहार या दोनच गोष्टींनी चाललेले. एक दीन आहे आणि एक दक्ष आहे. म्हणजे एक साधा भोळा आहे आणि दुसरा एक चॅप्टर आहे सांगायचं लक्षात. मग त्याच्यामध्ये हा जो काय करतो हा जो हुशार आहे दक्ष जो आहे हा याला फसवतो जो दीन आहे त्याला आणि त्याला आपल्या कामामध्ये आणतो. परंतु ज्यावेळेस हा त्याला फसवत असतो त्यावेळेस याला सुद्धा दुसरा कोणीतरी फसवत असतो. हा त्याच्या क्षेत्रामध्ये याला फसवतो. परंतु हा जो दक्ष आहे या दक्षाला पुन्हा कोणीतरी त्या ठिकाणी दुसरा जो असतो तो याला दीन बनवतो आणि तो दक्ष बनतो. पुढे तो कुठेतरी दीन बनतो त्याला एखादा दक्ष फसवितो. म्हणजे दीन दक्षा प्रजा दुहंती हे संपूर्ण जगताचं कार्य हे असंच चाललेलं आहे. आपण म्हणतो आपण त्याला असं केलं त्याने त्याला तसं केलं त्याला कोणीतरी भेटतो आपण म्हणतो त्याला भेटला. मग आपण अगदी टिपिकल शब्दामध्ये त्याला आपण काय म्हणतो भेटला कोणीतरी माईका लाल त्याला कोणीतरी भेटला बघा म्हणतो आपण. इतक्या वेळ सगळ्यांना त्रास देत होता ना बघा भेटला आता त्याला. म्हणजे दीनो दक्षा त्याला एक दीन आणि दक्ष त्याला आज नाही तर उद्या भेटतोच. तेच म्हणजे काय हे सारं संपूर्ण थोडक्यात सांगायचा जो विषय आहे या ठिकाणी खाणारा आणि खाल्ले जाणारे अन्न हे दोन्ही काय हे दोन्ही एकच आहे. अर्थात हे सारे जगत अग्नी आणि सोम स्वरूप आहे. अशा प्रकारे पाहणारा मनुष्य अन्नाच्या दोषापासून लिप्त होतो. दोन्ही खाणारा आणि खाल्लं जाणारे जे अन्न आहे हे काय हे दोन्ही काय आहे हे दोन्ही एकच आहे हे सांगण्याचा इथं प्रयत्न केला. आणि पुन्हा 15व्या श्लोकाच्या माध्यमातून कशा प्रकारे सर्वस्य चाहमृतनिविष्टो सगळ्यांमध्ये कोण मीच आहे माझ्या व्यतिरिक्त काय सर्वांच्या मध्ये सर्वस्य चाहमृतनिविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान अपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यः वेदान्तकृद्वेद विदेव चाहं सर्वस्य चाहं सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टः सगळ्यांच्या हृदयामध्ये कोण निवास करत आहे तर सर्वांच्या हृदयामध्ये मीच निवास करत आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टा मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनंच माझ्यापासूनच प्रत्येकाला काय आहे जे ज्ञान स्मृती अथवा अपोहन म्हणजे काय विस्मरण जे आहे हे माझ्यामुळेच आहे. जे काय ज्ञानाची प्राप्ती होते जी काय स्मृतीची प्राप्ती होती जे विस्मरण होत आहे मी विसरलो हे सुद्धा कोणामुळे माझ्यामुळेच होत आहे. त्यानंतर वेदैश्च सर्वैरहमेव वेद्या सगळ्या वेदांमध्ये जे काय आपण तुम्ही शिकत आहात ना या सगळ्यामध्ये आता जे काय 700 श्लोकांच्या द्वारे संपूर्ण वेद उपनिषद या सगळ्यांमध्ये जाणण्याजोग जी गोष्ट आहे ती जाणण्याजोगी गोष्ट मीच आहे. सगळ्याचा आपण म्हणतो त्याचा सगळ्याचा सार काय तर सगळ्याचा सार जो आहे हा परमात्मा मीच पुरुषोत्तम स्वरूप जो भगवंत आहे तो मीच या सगळ्यांचा सार आहे संपूर्ण वेदांमध्ये. म्हणून वेदाची अर्थ अम्मासी आठा म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सांगितलंय काय तो परमात्मा अंतर्बहिश्च सर्व व्याप्यम नारायणस्य जगतामध्ये सर्व आत्मा आहे सर्वत्र तो एकच नारायण व्याप्त झालेला आहे हेच सांगितलं आहे. म्हणून काय वेदैच सर्व अहमेव वेद्या वेदांत कृद्वेद विधेवचान त्याचप्रमाणे वेद तत्वाचा निर्णय करणारा आणि वेदांना जाणणारा सुद्धा ज्याच्यामध्ये मीच सांगितलंय परंतु त्याचा निर्णय करणारा आणि त्याला जाणणारा सुद्धा कोणी मीच आहे. म्हणजे थोडक्यात काय माझ्या व्यतिरिक्त या जगतामध्ये अन्य काही कोणतीच वस्तू नाही तेच सांगण्याचा प्रयत्न केला. आचार्य काय म्हणतात सर्वस्य
प्राणिजातस्य अहम आत्मानं हृदि बुद्धौ सन्निविष्टः अतः मत्त आत्मनः सर्वप्राणिनां स्मृति ज्ञानं तदपोहनं च येषां पुण्यकर्मानुरोधेन ज्ञानस्मृतिबोधः तदा पापकर्माणां पापकर्मानुरूपेण स्मृतिज्ञानयोः अपहनः च अपायनम् अपगमनं च वेदै च सर्वै अहम् एव परमात्मा वेद्यो वेदितव्य वेदान्तार्थ संप्रदायकृतः इत्यर्थः वेदविद वेदार्थविद एव च अहम. या अशा प्रकारे काय म्हणतात की अशा प्रकारे मीच काय म्हणतात मी सर्व प्राणी मात्रांचा आत्मा होऊन त्यांच्यामध्ये स्थित आहे सगळ्यांमध्ये. मग आपण म्हणतो त्रास देऊ नको त्याच्यामध्ये तो परमेश्वर आहे तर परमेश्वराचा जो अंश आहे सगळ्यांमय अंश म्हणून सांगतो. प्राणी मात्रामध्ये भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे अलग लक्षात सगळे म्हणून का बरं मैत्रीच्या सगळ्यांमध्ये असणारं ते आत्मतत्व जे आहे मीच आहे. मीच सर्वांच्या हृदयामध्ये वास करत आहे. मी सर्व प्राणी मात्रांचा आत्मा होऊन त्यांच्यामध्ये स्थित आहे. त्यामुळे सर्व प्राणी मात्रांचे ज्ञान स्मृती आणि त्याचा लोप म्हणजे विस्मरण माझ्यामुळे प्रत्येकाला जे ज्ञान स्मृती विस्मरण होत आहे ते कोणामुळे होत आहे. जे ह्याला फार ज्ञानी याला फार स्मृती आहे हा हे विसरला आहे. सगळे जे काही घटना घडत आहेत त्या कोणामुळे घडत आहेत तर त्या सुद्धा सर्वच्या सर्व घटना माझ्यामुळेच घडत आहेत. त्यानंतर माझ्यामुळेच घडत आहेत अर्थात ज्या पुण्यकर्म प्राण्यांना त्यांच्या पुण्यकर्मामुळे ज्ञान स्मृती प्राप्त होते. प्रत्येक जे पुण्याच्या अनुषंगाने पुण्यकर्मी प्राणीनाम त्यांच्या पुण्यकर्मामुळे जे ज्ञान जसं पुण्य त्या अनुषंगाने त्याला काय ज्ञान आणि स्मृती प्रगल्भ त्याची होते प्राप्त होते. त्याचप्रमाणे ज्या पापाचारी प्राण्यांना ज्ञान स्मृती आणि जे पापाच्या अनुषंगाने जे जाणार आहे त्यांना ज्ञान आणि स्मृतीचा भ्रंश होतो. अशा प्रकारे ते जे आहे कोणामुळे होते तर ते सुद्धा माझ्यामुळेच होते. सर्व वेदांद्वारे मीच परमात्मा जाणण्यायोग्य सर्व वेदांच्या द्वारे काय जाणण्यायोग्य आहे तो परमात्मा. तो परमात्मा म्हणजे कोण तर मीच. सगळ्या वेदांच्या अनुषंगाने जे काही गुणगान वेदांनी सांगितले जे काही गुणगान वेदांनी गायले ते कोणाचे गायले तर ते सगळे माझेच आहेत. मीच सगळ्यामध्ये जाणण्यायोग्य आहे. तथा वेदांचा करता अर्थात वेदांत याचा त्यांना बनवणारा सुद्धा कोण आहे. या सगळे जे वेद आहे त्यांना बनवणारा यस्य निश्वसितम वेद हा सांगितला त्या परमेश्वर माझ्यापासूनच त्या सर्वांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे मीच त्यांचा कोण आहे करता झालेला आहे. त्यानंतर वेदांत संप्रदायाचा असणारा करता सुद्धा मीच व वेदार्थ जाणणारा सुद्धा मीच आहे. म्हणजे करता सुद्धा मीच जाणणारा सुद्धा मीच. जे काय आहे त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इंद्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चंद्रमा त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. जे काय आहे ब्रह्मा विष्णू जे जे सगळं तूच आहे. मग तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या जगतामध्ये जे काय आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारा आत्मतत्व सर्वांना जाणणारा जाणणारा जे काय आहे ते सर्व कोण आहे मीच आहे. आणि म्हणून माझ्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी दुसरं काही नाही. हे काय कर तू जाणण्याचा प्रयत्न कर. आणि त्यानंतर 16व्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा ते जे तत्व आहे ते कशा प्रकारे आहे पुन्हा ते तत्वाचं म्हणजे आता काय केलं द्वाविम पुरुष लोक केला आणि अक्षर आणि उत्तम पुरुषस्तु अन्य हा त्याच्यापेक्षा परममूल तत्वस्थानीय जे आहे तो उत्तम पुरुष यांनी करून या ठिकाणी 16व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. काय म्हणतात द्वाविम पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. द्वाविम पुरुषौ लोके या ठिकाणी किती या संसारामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक क्षर म्हणजे काय नाशवान आणि अक्षर म्हणजे अविनाशी. असे दोन स्वरूपाची लोक या पुरुष या संपूर्ण संसारामध्ये आहेत. क्षर सर्वाणि भूतानी संपूर्ण भूत मात्र जे आहे प्राण्यांची संपूर्ण जे शरीर मात्र जे आहे काय क्षर स्वरूपाचे आहे. क्षर म्हणजे क्षरत इति क्षरहा जे नाशवान आहेत. कोणाचं शरीर राहत नाही सगळ्याचं आपण काय प्रतिक्षण आयुर्नश्यति पश्यताम प्रतिक्षणम याति क्षयम यौवनम सांगतो. प्रतिक्षणाक्षणाने आपण म्हणतो आम्ही जगतोय आम्ही जगतोय आम्ही जगतोय.
अहो आम्ही जगत नाही. मग काय होत आहे तर आम्ही प्रतिक्षण मरतोय मरतोय मरतोय, प्रतिक्षण मरतोय. परंतु आम्ही काय म्हणतो, आम्ही जगतो आम्ही जगतो आम्ही जगतो. परंतु आपण कोणीही जगत नाही, तर प्रतिक्षण आपण मरतच आहे. तेच सांगितलं का क्षर म्हणजे क्षर जेव्हापासून निर्माण झालं त्या क्षणापासून आदौ कर्मप्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षौस्थितम माम, ज्यावेळेस प्रारब्ध ठरलं त्या क्षणापासून कुठे जायचंय कुठे पडायचंय कसं काय व्हायचंय कुठे जायचंय का सगळं त्याचं ठरलेलं. त्या अनुषंगाने प्रतिक्षण तो काय झाला, ठरल्याबरोबर त्या दिशेने त्याचा प्रवास आरंभ झाला. अशा प्रकारे संपूर्ण प्राणीमात्रांचे शरीर क्षर स्वरूपाचे असून त्यामध्ये असणारा जीवात्मा हा अक्षर स्वरूपाचा म्हटला गेले आहे. क्षर हा कूट असतो, अक्षर या ठिकाणी असणारा त्याला जाणणारा तो जो कूटस्थ आहे त्या अक्षर स्वरूपाचा असणारा जीवात्म्याची या ठिकाणी व्याख्या अक्षर स्वरूपांनी त्यांनी केलेली आहे. त्याचा असणार विशेष अर्थ आता काय तिन्ही श्लोकांचा अर्थ एकदम घ्यावा लागेल. म्हणजे त्याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत.